राम राम मंडळी. कुस्ती हा आपल्या देशाचा जुना आणि मानाचा खेळ आहे. गावोगावी असलेले मातीचे आखाडे, पाटेपासूनचा कठोर सराव, वस्तादांचा शब्द आणि घाम गाळून केलेली मेहनत यावर कुस्ती उभी आहे. अनेक घरांमध्ये कुस्ती ही केवळ खेळ नसून जीवनाचा भाग आहे. कित्येक पैलवानांनी आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीवर मात करून कुस्तीच्या जोरावर नाव कमावलं आहे. पण आज हीच कुस्ती मोठ्या अडचणीत सापडलेली दिसते. ही अडचण पैलवानांच्या ताकदीची किंवा मेहनतीची नाही, तर कुस्ती चालवणाऱ्या व्यवस्थेची आहे. पूर्वी कुस्ती खूप साध्या पद्धतीने चालायची. जो पैलवान मेहनत करायचा, जो आखाड्यात चांगली कुस्ती करायचा, त्याला संधी मिळायची. स्पर्धा लहान असायच्या पण न्याय असायच्या. वस्ताद आणि माजी पैलवान एकत्र बसून निर्णय घेत असत. तेव्हा फारसा पैसा कुस्तीमध्ये नव्हता, फारशी सत्ताही नव्हती. पण जसजशा कुस्ती स्पर्धा वाढल्या, सरकारी मान्यता आली आणि बक्षिसांची रक्कम वाढली, तसा पैसा आणि सत्ता यांचा प्रवेश झाला. आणि जिथं पैसा आणि सत्ता येते तिथं राजकारण हमखासच येत असतं. हळूहळू कुस्ती संघटनांमध्ये राजकारण वाढू लागलं. आज अनेक कुस्ती संघटनांमध्ये तेच लोक वर्षानुवर्ष पदावर बसलेले दिसतात. अध्यक्ष, सचिव किंवा पदाधिकारी बदलले जात नाहीत. निवडणुका वेळेवर घेतल्या जात नाहीत किंवा फक्त कागदावरच घेतले जातात. नियम सगळ्यांसाठी समान नसतात. काही ठराविक लोकांसाठी वेगळे नियम असतात. याचा थेट फटका पैलवानांना बसतो. कितीही मेहनत केली, कितीही सामने जिंकले, तरी योग्य ओळख नसेल तर संधी मिळत नाही. असा अनुभव अनेक पैलवानांना हमखासच येत आला आहे आतापर्यंत. निवड प्रक्रिया कशी होते हे अनेक वेळा कुणालाच माहित नसतं. ट्रायल्स कधी घेतल्या जातात, कोण पाहतो, काय निकष लावले जातात हे स्पष्ट सांगितले जात नाही. जो पैलवान किंवा वस्ताद याबद्दल प्रश्न विचारतो त्याला पुढं हमखास अडचणी येतात. त्यामुळे बहुतेक पैलवान गप्प बसतात. अन्याय होत असला तरी बोलत नाहीत. काही जण मन मारून कुस्ती सुरू ठेवतात, तर काही जण निराश होऊन कुस्तीच सोडून देतात. हे कुस्तीचं फार मोठं नुकसान आहे. या सगळ्यांचा परिणाम गावाकडील कुस्तीवर जास्त होतो. ग्रामीण भागातील आखाडे हळूहळू बंद पडत आहेत. पहाटेपासूनचा कठोर सराव करणारे पैलवान कमी होत आहेत. अनेक ठिकाणी आखाड्याची मातीही नीट नाही, सुविधा नाहीत, मदत नाही. मोठ्या शहरांमधल्या स्पर्धांना जास्त महत्व दिलं जातं. पण खरी कुस्ती तर गावातूनच येत असते. जर गावातील आखाडे वाचले नाहीत तर उद्या मोठ्या स्पर्धांसाठी पैलवान कुठून येणार, हा प्रश्न निर्माण होतो. राजकारणी कुस्ती संघटनांमध्ये असतात हे पूर्णपणे चूक आहे असे म्हणता येणार नाही. कारण सरकारी निधी, मैदान, वसतिगृह आणि परवानग्या मिळवण्यासाठी त्यांची खूप मोठी मदत होते. पण अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा राजकारणी कुस्तीवर निर्णय घेऊ लागतात. कुस्ती कोण खेळल, कोण निवडलं जाईल, कोणाला संधी मिळेल हे ठरवण्याचा अधिकार राजकारण्यांकडे नसायला हवा. हे निर्णय कुस्ती जाणणाऱ्या लोकांनी घ्यायला हवेत. वस्ताद, माजी पैलवान आणि प्रशिक्षक यांचा शब्द महत्वाचा असायला हवा. आज अनेक ठिकाणी असं चित्र आहे की कुस्तीपेक्षा पद, खुर्ची आणि गट महत्वाचा झाला आहे. संघटनांमध्ये गटबाजी वाढली आहे. आखाड्यातील लढाईपेक्षा बैठकीतील भांडणं जास्त झाली आहेत. कुस्ती संघटना सेवा देण्यासाठी असतात, पण अनेक ठिकाणी त्या सत्तेची केंद्र बनले आहेत. या सगळ्यांचा परिणाम शेवटी पैलवानांवरच होतो. पैलवान हा कुस्तीचा आत्मा आहे, पण आज त्याच्याकडे कोण ऐकायला, बघायला तयार नाही. त्याच्या अडचणी, त्याचं दुखणं, त्याचा खर्च आणि भविष्यातील करिअर याचा विचार फार कमी ठिकाणी केला जातो. अनेक पैलवान शिक्षण, नोकरी आणि कुस्ती यामध्ये अडकून पडतात. योग्य मार्गदर्शन आणि योग्य पाठबळ मिळालं तर ते देशासाठी मोठं नाव करू शकतात. पण व्यवस्थेतील गोंधळामुळे अनेक गुणवान पैलवान मागे पडतात. कुस्ती सुधारायची असेल तर काही साधे पण महत्वाचे बदल करावे लागतील. संघटनांमध्ये एकाच व्यक्तीला खूप वर्ष पदावर राहू देता कामा नये. पैलवानांचा
आणि वस्तादांचा आवाज संघटनांपर्यंत पोहोचला पाहिजे. निवड प्रक्रिया स्पष्ट आणि सरळ असली पाहिजे, जेणेकरून कोणावर अन्याय झाला तर तो उघडपणे सांगता येईल. तक्रार करणाऱ्या पैलवानाला घाबरवण्यात येऊ नये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गावातील आखाड्यांना थेट मदत मिळाली पाहिजे. हा लढा कोणाच्या विरोधात नाही, हा लढा कुस्ती वाचवण्यासाठी आहे. कुस्ती हा कोणाच्याही मालकी हक्काचा किंवा संपत्तीचा विषय नाही. कुस्तीचा कोण मालक नाही, तो पैलवानांचा आहे, वस्तादांचा आहे आणि समाजाचा आहे. आज जर आपण शांत बसलो तर उद्या कुस्तीचं रूप बदलून जाईल. माती राहील पण त्या मातीत लढणारा पैलवान कमी होईल. म्हणून आता वेळ आली आहे कुस्तीला पुन्हा तिच्या मूळ मार्गावर आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित यायलाच हवं. कुस्तीचा मान राखायचा असेल तर कुस्तीला राजकारणापासून दूर ठेवणं गरजेचं आहे. मदत हवी पण हस्तक्षेप नको, सहकार्य हवे पण वर्चस्व नको. कुस्ती जगवायची असेल तर निर्णय माती समजणाऱ्या हातातच राहिले पाहिजेत. कारण पहाटेपासूनचा कठोर सराव करणारा पैलवानच कुस्तीचं खरं भविष्य आहे. धन्यवाद.